परवा आपण अध्याय क्रमांक 16 त्याला निरोप दिलेला होता. काय चंदू बाबा कुठे लग्नाला जाऊन आली काय? अध्याय क्रमांक 16 ग्रंथराज ज्ञानेश्वरी. त्याच्यात जाता जाता त्यांनी सांगितलं, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयही विरू. विरू लिहिले बरं का. त्याच्यात काय लिहिले? विरू लिहिले का विरुद्ध लिहिले? पा अध्याय क्रमांक 16 शेवटची 460 क्रमांकाची बघा. शास्त्र सांगतं त्याप्रमाणे ऐकायचं. तैसा आशाशाही पुरुषार्थ जो गोसावी हो म्हणे पार्थ, त्याने श्रुती स्मृती माथा बैसने घापे. बघा, कोणत्याही संप्रदायाचं आपल्याला स्टॅम्प मारून नाही घ्यायचं. कोणत्याही आज शास्त्रामध्ये असं एक वाक्य, अनेकही संप्रदाय आहेत, अनेकही संप्रदाय आहेत. मग ते काय, ते त्यांच्या त्यांच्या नावाप्रमाणे चालू ठेवतात. ती 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 जर तुम्हाला आपल्याला आशेषही तैसा आशेषाही पुरुषार्थ, चौथा पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम आणि चौथा पुरुषार्थ मोक्ष. आता अनेकही संप्रदाय परी मातेने नती समवाय, जे अग्नी इंद्र सूर्य समाये म्हणून यजती. बघा, असे अनेक संप्रदाय आहेत, अनेकही संप्रदाय. त्याच्यात वारकरी संप्रदाय बी आला, त्याच्यात आपला आनंद संप्रदाय बी आला. उगाच नको ते स्टाम्प मारून घेऊन लोकांची दिशाभूल, आणि आपण पण वेगळ्या कोणत्या तरी काय म्हणतात त्याला, मग अशी म्हणलं मोठेपणाला एक वाक्य, प्रतिष्ठेमध्ये हरून नाही जायचं. आपण मानवजात आहे, अखिल मानवजात मानवजात ही सुद्धा बाद होते जेव्हा यथार्थ परमार्थ कळतो. तेव्हा गंगा यमुना सरस्वती संपल्या, आणि समुद्र ही व्याख्या तुम्हाला आपल्याला समजण्यासाठी त्याला नाव दिलेले. नाही तर समुद्र नाही आहे, ते पाणी नाही आहे, ते वास्तव काय आहे, ते परब्रह्मच आहे. अशा अथांग सागरामध्ये जेव्हा आपल्याला उडी मारायची असेल तेव्हा असे अनेकही संप्रदाय आहेत. परी मातेने न ती समवाय, मला जाणत नाही ते, मग तो कोणताही संप्रदाय असू दे. मोठेपणाचा स्टाम्प मारायला किती बरोबर, अग्नी आहेत इंद्र आहेत सूर्य आहेत. बघा, तेही कीर मातेची होय, ते आहेत माझेच आहेत, पण मला ओळखत नाही. बापाला जसं पोरगं ओळखत नाही तसं तेही कीर मातेची होय, का जे हे आगवे मीच आहे, परी ते भजती उजरी नव्हे विषम पडे. बघा, त्यांच्या डोक्यात दुसरं काहीतरी घुसलेले, विषमता आहे, समता नाही. पाहे पा शाखा पल्लव रुखाचे, हे काय नव्हती एकच बीजाचे. सगळे संप्रदायाचं मूळ काय, आदिनाथ उमा बीज प्रगटले. हे सगळ्या गोष्टी आहेत ना, अद्वैतामध्ये बोलता येत नाही. परंतु पुढील महात्म्यांना, पुढील जीवाला उपदेश होण्यासाठी थोडंसं कणिकभर मागं राहून अद्वैतात द्वैत निर्माण करून संप्रदायाची कार्य चालू ठेवतं. काय ओळ आहे त्याच्यामध्ये की तैसे ते पार्थ तैसा गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही किरलाय, परी ते फळे संप्रदाय. कळण्यासाठी बोलावं लागतं, एरवी ते बोलण्याजोगं नाही. आणि त्याच्यामुळं उगच कशात तरी बघा ना, त्यांनी सांगितलं सगळं तेच आहे. मी काय म्हणलं, ती गंगा नाही यमुना नाही, समुद्राला मिळाल्यानंतर मिळेस तोपर्यंत समुद्र मिळाला कोण ना, हे कळण्यासाठी समुद्र. आणि समुद्राला मिळाल्यानंतर त्याला जर म्हटलं तू समुद्र आहे का, तो म्हणतो नाही. ते काय म्हणतात, ते कीर मातेची होय, ते मीच आहे, का जे हे आगवे मीच आहे, परी ते भजती उजरी नव्हे विषम पडे. पाहे पा शाखा पल्लव रुखाचे, झाडाचीच पालवी आहेत, फांद्या आहेत. हे काय नवती एकच बीजाचे, परी पाणी घेपे मुळाचे, ते मुळच गापे. तसं 10 इंद्रिय जरी असली तरी जे ऐकायचं ते कानानेच ऐकायचे, खायचे ते मुखानेच खायचे, पाहायचे ते डोळ्याने, ज्याचं त्याचं काम त्यांनी करावं. तिथं सांगितलं तसं शास्त्र संप्रदाय आपल्यासाठी याच्यासाठी आहेत, मार्ग दावून मिळालेल्या मनुष्य जन्माची इति कर्तव्य व्हावी. आणि असं जर वाटत असेल, ज्याला स्वतःला वाटत असेल, जो गोसावी हो म्हणे पार्था, अशेषाही पुरुषार्थाचा मालक हो असं वाटत असेल, त्याने श्रुती स्मृती माथा बैसने घेपे. आपलं डोक्याला बसायला जागा द्यायची यांना.
हे ग्रंथ आपल्या डोक्यात घुसले पाहिजे. डोक्यात घुसल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही. आणि हे ग्रंथ वाचून दुसऱ्याला मेजरमेंट नसतं लावायचं. कोणाला लावायचं असतं? आपल्याला लावायचं असतं. आपण प्रवास करताना मॅप टाकल्यानंतर आपल्या गाडी कुठपर्यंत आहे ते बघतो, दुसऱ्यांच्या गाड्या कशा चालल्या त्या पाहायचं नसतं. नाही तर ते पाहून उपयोग नाही. त्यापेक्षा हा मग अजून वेडा, काय म्हणतात त्याला, की तैसे पार्था मम्मीची, ते लोक सगळं वाचून सुद्धा ते मूर्खच आहेत. त्या तर चालेल, ठीक आहे. व्याकरणी चौखडा तर्की अति गाडापरी आत्मज्ञाना पुढे जात तेंदू, तसं नाही. या लागी अर्जुना पाही अध्यात्मज्ञानाच्या ठाई जया नित्य बोधू नाही शास्त्र मुडा. किती वाक्य, काय वाक्य लिहिले? नित्य बोधू नाही. जो कीर्तन प्रवचन करतो त्याच्या डोक्यात तेवढं पाहिजे. नाही तर लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. आपण जे बोलतो त्याच्याशी आपली कृतीशी किती समरस आहे. आपण आपलं करायचं आणि त्याच्याशी दुसऱ्याशी तफावत नाही करायची. दुसऱ्या गाडींकडे आम्ही एकदा गावावर येत असताना ते पिकअपवाले आहेत ना, पिकअपवालेले गाड्या उलट्या पालट्या चालवते, त्यांची रेस चालते ना रात्रीची. आणि मला एक जण म्हणले सगळे टाकूनच असतात. हे सोममध्ये बोलते टाकून, कोणाला काय कळणार आहे? हां, सगळे. आणि ते असे जवळजवळ घेणार, अशी परत बाजूला घेणार, असे जवळ घेणार, असे बाजूला घेणार. आणि ढोबळे साहेबांना आम्ही चाललो होतो पाठच्या गाडीत. म्हणलं बघा यांचं काय चाललंय, बघा यांचं काय झालं. मग आम्ही दोघं फ्रंटला बसून त्या दोघांचं बघतोय, यांचीच गाडी धडाक्कने आपटली. तेव्हा ते म्हटले आपल्याला ते बघायचं नाही. नाही तर त्याचं बघायला गेलो काय होणार? गाडी कोणाची आपटणार? आपली. त्याप्रमाणे आपण शास्त्र वाचून आपल्या जीवनात उतरलं पाहिजे, आहे की नाही? तर ते उपयोगाचं आहे. आणि मग ते म्हणतात शास्त्र सांगेल ते सांडावे, म्हणेल ते सांडावे. ते राज्य इतरून तुम्ही चक्रवर्ती सम्राट असाल तर राज्यावर पाणी सोडून गेले पाहिजेत. एवढं सोपं नाही. तो आम इतका झटकणी चिटकला जातो ना माणसाला, थोडं काही येऊ द्या बरं, थोडंसं काही येऊ द्या का ते लगेच गाडी चालवायला येऊ द्या ना. इतकं ताठरपणी गाडी चालवतं ना, ते त्याला असं वाटतं दुसरं कोणाला चालवता येत नाही. गवताच्या काडीप्रमाणे ते त्याज्य मानायचं. जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. जे घ्यायचं नाही पण शास्त्र सांगतं विष पे, तर मरायची तयारी ठेवायची. मेलो तरी आपलं त्याच्यात कल्याण आहे. शास्त्राने सांगितलेल्या गोष्टी केल्या तर आयसिया वैदिक निष्ठा झाली या जरी सुबटा, एवढी निष्ठा जर त्याच्यावर झाली तरी के आहे अनिष्ठा भेटणे का, आपलं नुकसानच होणार. आपली फक्त एवढीच भावना पाहिजे. बघा त्या दिवशी ताईचं कीर्तन झालं होतं, चक्रबाबांच्या मुलीचं. अभंग घेतला होता, शेवटचं होतं तुका म्हणे घालू तयावरी भार. पण त्याचं उत्तर त्यांना द्यायचं होतं आणि बोलायचं होतं, अभंग सांगायचं होतं शेवटचं काय, पण त्यांनी उत्तरच देऊन टाकलं होतं त्याच्यात. काय आपण होतो ना सगळे कीर्तनाला, का कीर्तनाला फक्त शरीर धड होती धड. काही लोक कीर्तनाला असतात फक्त काय असतात त्यांची धड, मन बुद्धी सगळी कुठे गेली असती. तू का म्हणे घालू तया, तू का म्हणे भार घातली आवरी, होईल काय वारी. कोणतंही कर्म करत असते जया नित्य बोधू, या वाक्याकडे चाललं आपल्या सतत. आपल्याला वाटलं बाय माझ्याबरोबर परमात्मा आहे, मला त्या रूटनी घेऊन चाललेला आहे. हा बस, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, असं वाटतं ना आपल्याला. उगवी कोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, अशी जर भावना असली तर तरी के आहे अनिष्ठा भेटणे का. कसं काय वाईट होईल? काही वाईट भेटेलच कसं, अनिष्ट होईलच कसं. ऐशी वैदिक निष्ठा जर तेवढी आत्मीयता असेल तर काय होणार आहे. आणि वास्तविक तसंच अहितापासून काढीती आणि हित देऊन वाढवती. अहितापासून म्हणजे आपल्याला काय वाटत होतं या व्यवहारामध्ये, वाटतं अहित म्हणजे ज्याच्यात आपलं नुकसान आहे. पण हे नुकसान हा शब्द घेताना आपण व्यावहारिक पद्धतीने घेतो का परमार्थिक पद्धतीने घेतो? व्यावहारिक. आपलं अहितापासून, अहित कशात आहे याला जगत समजणं हे अहित आहे आपलं. आपल्याला देह समजणं हे अहित आहे. आणि मी परमात्मा आहे हे जाणीव करून देत अहितापासून काढतं. देहबुद्धी काढतं, संसार बुद्धी काढून टाकतं, जगत बुद्धी काढून टाकतं, अभ्यासाची बुद्धी सुद्धा काढून टाकतं. अभ्यास याच्यासाठी करायचा आहे परमात्म्याला भेटण्यासाठी, बाकी त्या अभ्यासाचं काहीच फळ नाही. कीर्तन प्रवचन करून जर देव भेटत नसेल तर उकुरडे चाळल्यासारखंच आहे.
त्याप्रमाणे शब्दाच्या फक्त काय केले, शब्दाशी खेळत राहिलेले बस. ही तर देऊन वाढवती नाही श्रुती परवती माऊली जगा म्हणून ब्रह्मेशी मेळवी. हे धर्म कोणाशी वेळ घालून देतात आहे का? किती सर्किट लोक याच्यावर अभ्यास करणार आहेत, पण त्यांनी अजून स्वतःचं आत्मपरीक्षण नाही केलं. मी एवढं ग्रंथ वाचलेत, माझी ब्रह्माची भेट झाली का? ते उलट म्हणणार एवढं सोपं आहे का ते? अजून पहिलं आपल्या आपल्यातच चांगलं व्यवस्थित वागा, मग भेटेल. अरे आपल्या आपल्यात मुर्दे पाडले तरी मुर्दे खरे नाही आहेत. अर्जुनाने रक्तपात केला असं म्हणतात, पण रक्ताचा एक थेंब पण नाही सांडला. हे कसं काय मग? एवढं सगळं करून सुद्धा मी काहीच केलं नाही अर्जुनाने. आणि सगळा करता धरता जरी दिसत असला तर ते खरं आहे का? खरं आहे का? जगत मिथ्या आहे. रश्शीच्या सापाला मारल्यावर साप मेला की नाही? रश्शीवरच्या सापाला तोंडातून रक्त आलं, शेपटी तुटली त्याची, आहे की नाही? कोणाची तुटली का नाही? तुटली का नाही? का नाही तुटली? का नाही तुटली सांग, सांग ना. रश्शीवरच्या सापाला मारल्यानंतर त्याचे 2 तुकडे गेले, सापाचे 2 तुकडे झाले का? का नाही झाले? बघा, साप नाही तो. एवढं विचार करून उत्तर द्यायचं, पटकनी नाही घाई करायची. तो साप नाही. तसं मग ह्या जगामध्ये काय होणार आहे? काहीच होणार नाही. एवढे ग्रंथ वाचले, त्याचं फळ काय? म्हणून ब्रह्मेशी मेळवी तर हे कोणी न सांडावी. अगं तुवा ही एसीची भजावी विशेषशी. काही लोक म्हणतात आम्हाला वाचायला टाईम नाही, कोण म्हणतं आम्हाला ध्यान चिंतन करायला, बाकीचे उद्योग सगळे करायला आहेत की नाही टाईम? हेच नाही. नासक्यामध्ये रुची आहे, पण शाश्वतामध्ये नाही. कोण म्हणते? ज्यांनी शाळेत ॲडमिशन घेतलेले ते लोक असं म्हणतात. काय उपयोग आहे? जे आजी अर्जुना तू येथे करावया सत्यशास्त्र सारथे जन्मला असी बळार्थे धर्माचे नी. जे आजी अर्जुना तू येथे आज तुझा जन्म याच्यासाठी आहे, करावया सत्य शास्त्रे सार्थे, शास्त्राला सार्थकता आणण्यासाठी, शास्त्र सत्य आहेत हे दाखवण्यासाठी तुझा जन्म झालाय. तू जेव्हा ते सगळं करून दाखवशील तेव्हा लोक म्हणतील हो धर्मग्रंथ खरे आहेत. म्हणजे कोणच्या वागण्याने धर्माला सार्थकता येणार आहे, खरेपणा येणार आहे? जो तुका म्हणे करुण दावी त्याचे पाय माझे जीवी. आणि धर्मानुज हे ऐसे ओघेची आले अपैसे म्हणून अनारसे करू नये. आणि सहजासहजी सहज तुला धर्माचा धाकटा भाऊ म्हणून तुला नाव भेटलेले, त्यामुळे तुझ्याकडून आता काही चुकीचं होणार नाही. कार्य अकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी. हे योग्य आहे का अयोग्य आहे याचा तपशील कशाशी मिळवत बसायचा? शास्त्राशी. कार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी. घेतले त्या ओळी आपण या तिथपासून घ्यायच्या, जिथपासून वाचत होतो. सुरुवातीला हा 16वा श्लोक सगळा घ्यायचा आहे. 16वा श्लोक पूर्ण घ्यायचा आहे, ओवी क्रमांक 55 पासून. काय विरुद्ध आहे का त्याच्यात? होय विरुद्ध आहे ना त्याच्यामध्ये. आणि यांची शिंद्यांची होती ती कुठे गेली? नवीन घरी घेऊन गेले. विरुद्धच असेल, विरू लिहिले इथे, विरुद्धच असेल असं म्हणूनच डावटला. विरू म्हणजे काय अर्थ येतो? विरुद्ध बरोबर आहे. त्याच्या विरूपेक्षा विरुद्ध क्लिअर होऊन जाते एकदम, है की नाही? कुठं आलो होतो आपण? कार्य विवेकी शास्त्रेची करावा पारखी अकृत्य ते कोडे लोणी लोकी वाळावे गा. आणि जे योग्य नाही ते वैष्णवी कुपत्ते टाकिले वाढून. अशा प्रकारचं. आणि मग त्यांनी आता 16व्या अध्यायात सांगेल. हे सगळं सांगितल्यानंतर अर्जुनाला प्रश्न सुचला, तुम्ही म्हणता शास्त्राप्रमाणे वागायचं असे तसे, पण ज्याला शास्त्र कळत नाही, ज्याला वाचता येत नाही, ज्याची बुद्धी चालत नाही, त्यांनी काय करायचं? त्याच्यासाठी अध्यायाची 17व्याची निर्मिती आहे. जर शास्त्र कळत नाही आणि तुम्ही म्हणता शास्त्र काही न वाचता येत नाही, वाचलं तर कळत नाही, त्यांनी काय करायचं? तर त्यांनी काय करायचं? जे हे असं आचरण करतात, ज्यांना शास्त्र समजले ते जसे चालतात, येथे वडील जे करती त्याप्रमाणे आपण चालायचं. मार्गाधारे वर्तावे. मार्गाधारीचा आंधळा चालतो ना, डोळं जसं चालतं तसं त्या आंधळ्याने त्याच्या पाठीमागं जायचं. याच्यासाठी अध्याय क्रमांक 17व्याची निर्मिती झालेली आहे. आता पाहतो आपण श्रद्धात्रय विभाग योग. श्रद्धा
त्रय विभाग योग. श्रद्धेचे 3 विभाग आहेत, एक सात्विक, एक राजसी, एक तामसी. दान सुद्धा सात्विक आहे, राजसी पण आहे आणि तामसी पण आहे. चिंतन ध्यान धारणा सुद्धा राजसी आहे, तामसी आहे आणि एक सात्विक आहे. तामसी ध्यान धारणा आहे अमावस्येच्या दिवशी स्मशानात जाऊन मढ्यावर बसायचं, ध्यानधारणा करायची. मग पाहिजे ती भूत खेत प्रसन्न होतात आणि त्यांना कामं सांगितली का ती करतात. हां, परत राजसी ध्यानधारणा आहे, वैभव या जगातातलं फायदा व्हावा मला काय म्हणून, त्याच्यासाठी पण आहे. तुम्ही 7 वर्ष जर कंटिन्यू कोणताही एखाद्याचा ध्यास धरला ती गोष्ट प्राप्त होऊ शकते. हे यांचं दीर्घानी सांगणे का, तर आपलं पूर्ण बॉडीज बदलत असते म्हणून. आणि एक सात्विक आहे, त्या सात्विकमध्ये सुद्धा एक निष्काम आहे आणि एक सकाम आहे. सकामामध्ये मोडत होते चांगदेव महाराजांसारखे आणि निष्कामामध्ये मोडले जाते इतरत्र साधू संत. तेही नंतर झाले, ते सकामातून कुठं झाले आणि सगळ्यांची तशी स्टेप आहे, वर्ग बदलत राहतो. अशा प्रकारचे श्रद्धात्रय विभाग योग. गुरूंचं स्तवन करतात ते 17व्या अध्यायात आपण सुरुवात करतोय. हे श्री गुरुराया, ज्या तुझी योगमाया विश्वरूपी प्रफुल्लित अशा आकाराला विकसित प्रगट करते व जीवात्मक गणांचा गोसावी जो तू श्री गणेश, त्या तुला माझा नमस्कार असो. बघा हे गुरुराया, आता इथे यांची जेव्हा बोलण्याची भाषा आहे भागवतकाराची, नाथबाबांची यांची, हे गुरु म्हणजे सगळं जगत समजतात. आपण जसं म्हणतो देवतेची संत, संतते ती देव निमित्त त्या प्रतिमा किंवा हरी ते संत, तसं जे देव जसा आहे ना वास्तविक खरे तेच आहेत देव, परंतु आपली धारणा होत नाही. श्री गुरुराया, ज्या तुझी योगमाया, तुझी जेव्हा योगमाया होते तेव्हा तू लपसी, जया प्रति लपसी त्या ते विश्वदाविशी, आणि प्रगट तव होशी तव आगवेची तू, प्रगट जव करशी तव आगवेची तू, आणि जया प्रति लपशी तया हे विश्वदाविशी. मग आता आपल्याला जर विश्व दाखवत असेल तर लपाछपी खेळतो आपल्याशी कोण? देव. आणि तो लपला का कोण दिसतंय? जगत. आणि तो जर प्रगटला तर आगवेची तू, आगवेची तू म्हणजे जो लपाछपी कळतोय आणि जो पकडायला गेला देवाला तो सुद्धा आगवेची तू, तो पण तोच होऊन जातो. तुझी जी योगमाया विश्वरूपी प्रफुल्लित अशा आकाराला विकसित प्रगट करते. काय करते? ही माया प्रगट करते, योग माया. आणि जे आता आपण मग अशी म्हणलं, जरी तुम्हाला आपल्याला नाम भेटलं आणि जर आपला त्याच्यावर भरोसा नाही राहिला, आपण ती साधना नाही केली, तरी सुद्धा देवाची इच्छा नाही, ते उगत प्रसन्न झाले म्हणून करून टाकलं त्यांनी. एखाद्या अल्पवयीन मुला आणि मुलीचं लग्न जरी केलं घरच्यांनी तर त्यांना संतती होणार नाही, कारण त्यांच्या बॉडीचा पूर्ण विकास झालेला नाही. तद्वत जोपर्यंत एखाद्याच्या बुद्धीची किंवा त्याची पुण्याची शीख झालेली नाही तोपर्यंत संत हे कृपाळू आहेत, देऊन टाकतील झटकणी, पण तरी पण ते त्याला घेणार नाही. तो घेणार नाही. तो घेणार नाही का देव त्याला घेऊन देणार नाही? देव घेऊन नाही देणार त्याला, नाही. ती योगमाया आहे ईश्वराची, ती कळून नाही देत. सारखं ज्ञानोबाराम स्वामी विवेकानंद म्हणतात, मी जात होतो वाळवंटातून, मला पहिल्यांदा दुसऱ्यांदा मी फसलो मृगजळाला. काय समजायचो? पाणी. मग मला कळालं, पण तरी पुन्हा पुन्हा ते काय दाखवताना काय दाखवणार? मृगजळ दिसणारच आहे. आणि जर आपण फसत गेलो तर समजायचं देवाची आपल्यावर काय पडलेली योगमाया नाथबाबांवर टाकली होती. देवाच्या मनात आले देवाजीच्या मना. आपल्याला सोडवायचं हे कोणाच्या मनात होतं? त्याच्या मनात होतं, म्हणून आपण सुटायच्या मार्गाला लागलेलो आहे. आणि यांना गुतवायचंच आहे हे कोणाच्या मनात आहे? बस आले देवाजीच्या मनात. किती जवळचे आहेत पांडव. पांडवांना काही अडचण होऊ द्या, त्यांनी आठवण करायची थोडी का देव लगेच प्रगट आहे, तरी पण पांडवांचा साह्यकारी आणि केला राज्यावर. चला यांना हाकलून द्यायचं वनात. अर्जुनाची ही भूमिका होती. मरायची स्टेप आली, सरनावा जायचं तरी म्हणतो देवा तुझी इच्छा आहे नाही, चालेल आवडे देवासी. बस तो ऐका प्रकार एवढाच. हा काय देवाला आवडते आज? आज अर्जुन कुठं चढला पाहिजे? आवडे देवाशी तो ऐकार प्रकार, नामाचा उच्चार, त्याचा अर्थ तोच आहे का नाही? का देवाची इच्छा आहे, चला सरनाव तर सरनाव. कोणे दिवशी पालकी सुभेदारीन, कोणे दिवशी पायीचा चाकर. योगमाया तो देव टाकतो. अजून एक ज्ञानेश्वरीत का योगमाया
पडळे झाले आती आंधळे. म्हणून प्रकाशाचे नि देह बळे, पूर्ण प्रकाश फोकस कशावर त्यांचा, देहावर. म्हणून झाले आती आंधळे, प्रकाशाचे नि देह बळे झाले आती न देखती माते. म्हणून मला पाहू शकत नाही. का मला पाहू शकत नाही? देह बुद्धी आहे म्हणून. आणि देहबुद्धी जरी गेली तर मग मला ते पाहणार. देहबुद्धी गेली का मग आत्मबुद्धी तयार आहे. प्रफुल्लित अशा विश्वरूपी प्रफुल्लित अशा आकाराला विकसित प्रगट करते व जीवात्मक गणांचा गोसावी जो तू. मग आता तो शंकर आहे किंवा तो गणपती आहे समजा, आणि हे सगळे कोण झाले? जीवात्मे सगळे गण झाले त्याच्या आजूबाजूचे. जो तू श्री गणेश, त्या तुला माझा नमस्कार असो. ज्या तुझी योग निद्रा म्हणजे अद्वैत ब्रह्मस्थिती ज्या मुमुक्षस लाभते, तेव्हा ती विश्वात्मक प्रफुल्लित प्रगट झालेल्या आकारास सोडते, बाधित करते. पा, जेव्हा तुझी योग निद्रा म्हणजे अद्वैत ब्रह्मस्थिती ज्या मुमुक्षस लाभते, अद्वैत ब्रह्मस्थिती, आणि योग निद्रा मोडते, तेव्हा ती विश्वात्मक प्रफुल्लित प्रगट झालेल्या आकारास सोडते, बाधित करते. अर्थात विश्वात्मक विकसित मुद्रा बोधाने मावळविणाऱ्या श्री गणेंद्रा, श्री गुरुराया, तुला नमस्कार असो, असाही एक भावार्थ प्रगट होतो. अलंकार घेऊन गेलो आपण मोडायला, तर आपण म्हणू अंगठी मोडायला आलेले, अमुक मोडायला आलेले, पण आपली दृष्टी त्याच्यावर आहे. पण ज्या सोनाराला दृष्टी दिलेली आहे ना, काय आता माझं दृष्टी देई पांडुरंगा माय बापा, त्या सोनाराला दृष्टी दिलेली कशाची? आकार पाहतच नाही तो. आणि ती त्याची एखाद्यावरच कृपा आहे का? सगळ्यांवर आहे ती. सोनाराची दृष्टी सर्वांना आहे का? नाही. तद्वत तुझी जेव्हा ती योग निद्रा तू बाजूला करतो, त्यावेळेला विश्व विकसित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमोजी गणिद्रा श्री गुरुराया. त्रिपुरवधाच्या वेळेला शंकराने पुष्कळ खटपट केली असताना गणपतीचे स्मरण केले. कोणी? शंकराने. आता कसं काय? ते पोरग कधी अगोदर झालं होतं काय? शंकराने कसं काय केलं? जन्माला यायच्या अगोदर त्याचं नामस्मरण चालू केलं काय? त्रिपुरवधाच्या वेळेला शंकराने पुष्कळ खटपट केली असताना गणपतीचे स्मरण केले नसल्यामुळे त्यांना यश आले नाही. बघा, यश आले नाही. नंतर कोणत्या गणपतीचं? भगवान ते काय सांगतात? परमात्मा. तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया, त्या गुरुरायाचं नमन न केल्यामुळे तो तिथे सक्सेस झाला. नंतर गणपतीचे स्मरण केले, त्यावेळेस त्रिपुरासुराचा वध झाला व आपण संकटातून सुटले. या रूपकाने गुरूंची स्तुती करतात. त्रिगुणरूपी त्रिपुरानी वेढलेला व जीवत्व रूपी किल्ल्यामध्ये कोंडलेल्या जो आत्मरूपी शंकर, त्याने श्री गुरुरूपी तू जो श्री गणेश, त्या तुझ्या स्मरणाने आपणास संकटातून सोडविले. प्रभू तुम्ही हे महेशाच्या मूर्तींनो, त्यांना हे वाक्य, हे सगळे महेशाची मूर्ती आपण. आणि आपल्याला काय सांगतात? नंबर 2, त्रिगुण त्रिपुरारी वेढीला जीवत्व दुर्गी अडीला, तो आत्मशंभूने सोडविला तुझ्या स्मृती. आत्मरूपी आपला शंभू शिव, त्याने जर गुरुचं स्मरण केलं तर तो सुटला जातो. त्या तुझ्या स्मरणाने आपणास संकटातून सोडवले. कोणी? त्या शंकराने. आता आपल्या हृदयात असणाऱ्या आत्मरूप शंकराला सोडवायचं असेल तर आपण कोणाचं स्मरण केलं पाहिजे? श्री गुरूंचं. म्हणून श्री शंकराबरोबर तुमची तुलना केली असताही गुरुत्वाने तुमची योग्यता विशेष आहे. कारण शंकराला सोडवायला कोण कारणीभूत झाला? श्री गुरु. त्यामुळे जर दोघांची तुलना केली तर कोण मोठे? शंकर मोठे आहेत का गुरु मोठे आहेत? आता हे इथं झालं. पण आता जर आपण शंकर भेटले आपल्याला आणि गुरु बी भेटले तर आपण पहिलं कोणाच्या मागे पळू? ठीक आहे. एवढं सोपं नाहीये. म्हणून पार्था जया नित्यबोधू नाही, या लागी अर्जुना पाही अध्यात्म ज्ञानाच्या ठाई, जया नित्यबोधू नाही, सतत नित्यबोधू पाहिजे. किंवा आपण असं म्हणलं पाहिजे भगवान शंकराला, आणि गुरुजी बी आले तो काय मला फसवायचा विचार आहे काय तुमच्या दोघांचा? तुमचा मला फसवायचा विचार आहे का? 2 रूप घेऊन
पण मी जरी तुम्हाला भेटलो, शंकराला भेटलो, तर मी समजणार आहे तुम्ही कोण आहे, तेच आहे. बघा आपण त्यांना, आणि ह्या परीक्षेला आपण पास झाल्यावर ते हसतील की नाही, ते म्हणतील बछडा हुशार आहे की नाही. म्हणून श्री शंकराबरोबर तुमची तुलना केली असताही गुरुत्वाने तुमची योग्यता विशेष आहे. तुमचे पारडे वजनाने खाली बसते. असे तुम्ही जड असला, बघा आता जड आहे का, तसे हलके पण आहेत. ते म्हणतात जड आहे कोणतीच चालत नाही. जर म्हणलं गुरुजी जड आहेत म्हणजे मग ते दगडासारखे आहेत का, मग हलके म्हणावं लागेल. हलके म्हणजे कापसासारखे उडून जातील असे आहेत का. तुम्ही जड असे तुम्ही जड असला तरी पण मायारूपी समुद्र तरून जाण्यासाठी नाव आहात तुम्ही लाकडाचे. ती तरते की नाही, ती बुडते का. तरी पण मायारूपी समुद्र जलातून भवसमुद्रातून मुमुक्षुस तारता म्हणून तारून नेण्याविषयी नावेप्रमाणे तुम्ही हलके आहात. जे तुमच्या ब्रह्मस्वरूपाविषयी अज्ञानी आहेत त्यांना तुम्ही वक्रतुंड असल्याचे दिसता. म्हणजे आपण उद्यापासून वक्रतुंड महाकाय नाही म्हणायचं. आपण म्हणायचं जर आपल्याला वक्रतुंड दिसत असेल तर आपण ब्रह्मस्वरूपाविषयी कसे आहेत, अज्ञानी आहेत. जे ब्रह्मस्वरूप ज्यांना जाणत नाही त्यांनी म्हणायचं वक्रतुंड आहे, वाकड्या तोंडाचं आहे. हे सारखं काय चांगल्या माणसाला बोलू काय, खरंच वाकड्या तोंडाचं आहे त्याला जर आपण म्हणलं अरे वाकड्या ते आणि आरती करताना म्हणजे वाकड्या आहे का नाही. पुढे आलो आपण. जे तुमच्या ब्रह्मस्वरूपाविषयी अज्ञानी आहेत त्यांना तुम्ही वक्रतुंड असल्याचे दिसता व जे तुमचे यथार्थ स्वरूप जाणतात त्या ज्ञानवानांना तुम्ही नित्य सरळ तोंडी सन्मुखच आहात. श्री गणपती रूप श्री गुरुराया तुमचे डोळे पाहू गेले असता हत्तीप्रमाणे लहान दिसतात. आता कळालं तर बरं, तुमचे डोळे हत्तीप्रमाणे लहान आहेत म्हणजे हत्ती केवढा आहे. आता काय पाहायचं, हत्तीचे डोळे पाहिले तर, नाही तर हत्ती एवढे लहान आहेत म्हणजे हत्ती केवढा आहे. तुमचे डोळे पाहू गेले असता हत्तीप्रमाणे लहान दिसतात तथापि त्याच्या उघड जापीने आपण जगाची उत्पत्ती आविर्भाव व नाश तिरोभाव लिलेने करता. त्यांच्या झाकण्यामध्ये जगत संपलं आणि प्रगट झालं, जन्म झाला जगाचा आणि डोळे मिटले, संपलं. विहित प्रवृत्तीरूप कानाच्या हलविण्याने संसारूपी वृत्ती उत्पन्न होऊन गंडस्थळातून वाहणाऱ्या द्रवरूप मदाच्या सुगंधाने युक्त असा वायू सुटून त्यास आकृष्ट होऊन लुब्ध झालेले जीवरूपी भ्रमर तुमच्या गंडस्थळावर जमून बसल्याने जीव भ्रमररूपी नील कमलांनी जणू तुमची पूजाच केली आहे. हे सगळे जे भ्रमर कुठं जाय, कंठस्थानी जाऊन बसलेले तुमच्या भगवंताच्या गुरुरायाच्या, त्याप्रमाणे तुमचे गंडस्थळ शोभते. नंतर दुसरा निवृत्ती करणं हलवण्याने अंतर्मुखवृत्ती उत्पन्न होऊन तुमची बांधलेली ती पूजा उधळून विसर्जित होते. त्यावेळेस आपण आपल्या मोकळ्या अंगच्या लेण्यानेच शुद्ध स्वरूपाने मिरवले जाता. एक दृष्टी काय पुन्हा पाहणं, विविध प्रवृत्तीरूप कानाच्या हलण्याने संसारूपी वृत्ती उत्पन्न होऊन गंडस्थळातून वाहणाऱ्या द्रवरूप मदाच्या सुगंधाने युक्त असा वायू सुटून त्यास आकृष्ट होऊन लुब्ध झालेले जीवरूपी भ्रमर तुमच्या गंडस्थळावर जमून बसल्याने जीव भ्रमरूपी नील कमलाने जणू तुमची पूजाच केलेली आहे. त्याप्रमाणे तुमचे गंडस्थळ आहे. एक कान या सगळ्या जगताची सेवा घेतं. दुसरा नंतर निवृत्ती करणं हलवण्याने अंतर्मुक्ती वृत्त उत्पन्न होऊन तुमची बांधलेली ती पूजा उधळून विसर्जित होते. त्यावेळेस आपण आपल्या मोकळ्या अंगच्या लेण्यानेच शुद्ध स्वरूपाने मिरवले जातं. तुम्ही असे तुम्ही तसे असे एका कानाने ऐकलं पण दुसऱ्या कानाने समजलं मी असा नाही, मी मूळचा कसा आहे या सगळ्यांपासून वेगळा आहे. तुमच्या डाव्या मांडीवर बसलेल्या सरस्वतीची मायाशक्तीची नृत्य क्रीडाच हा जगतरूपी आभास उत्पन्न करते. बघा हे सगळं जे चलनवलन चालले ते कशा सरस्वती मायाशक्तीच्या याने नृत्य क्रीडाच हा जगतरूपी आभास उत्पन्न करते. हे भासमान होते सरस्वतीच्या बोलण्याने, हा तसा तो तसा तो. आपण नृत्याच्या मिशाने आपण आपल्या सत्तेने सर्व जगताचा व्यवहार चालून तांडव कौशल्य दाखवतात. तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ
तेने सुखी राहू सर्व काळ. हे तुझ्या शक्तीने, ते जगतही तूच आहेस, बोलणं तुझंच, तुझं बोलणं आणि ते सगळं, हे सगळा हा जो क्रीडाविलास चाललेला आहे, हा जगताचा व्यवहार चालून तांडव कौशल्य दाखवतो, खेळ दाखवतोय, पण वास्तविक काय सगळं ते काय देव नटला ना. हे असो श्री गुरुराया, आपण ज्याचे सोयरे संबंधी होता तो सोयरिकीच्या व्यवहाराला मुक्तो. सोयरे धायरे आल्यावर त्यांची सगळी उठबस करायला लागते, पण तू ज्याचा सोयरा होतो त्याला तू एक करून टाकतो, त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा रिटर्नचा राहिलेला नाही व्यवहार त्याच्याकडून. असं केलं पाहिजे तो सगळे ते त्याची जे दृष्टी देसे बस ते नाही. पूजा जप ध्यान ते असं नाही, तो त्या सोयरिकीला मुकला, त्याच्या उदर त्याने करे. आपण ज्याचे सोयरी संबंधी होता तो सोयरिकीच्या व्यवहारालाच मुकतो, तो तुमच्या स्वरूपात मिळतो, त्यामुळे तो वेगळेपणाने. आता उदके न्हावू तरी ते स्वरूप ते तुझे, तुझी पूजा कैशी करू देवराया, कासयाने तुझी पूजा करू देवराया. उदके न्हावू तरी स्वरूप ते तुझे. सगळ्या गोष्टी कशाने करू, जे पाहायला जातो ते तुझे. तुला आंघोळ घालायची म्हटलं तर तुला पाण्याने आंघोळ घालायची, तू आणि पाणी काय झालं एकच झालं, त्यामुळं सगळ्या क्रिया तिथं थांबल्या. तैसी क्रिया किरणच आहे, हे अद्वैत भक्ती आहे, हे अनुभवाजोगे नव्हे बोलायचे. बोलण्याचं नाही, हे आपण जाणण्याचा विषय. आपण ज्याचे सोयरी संबंधी होता तो सोयरिकीच्या व्यवहाराला मुक्तो, तो तुमच्या स्वरूपात मिळतो, त्या सर्वत्र ब्रह्मभाव प्रतीती होतो. एक तरी ओबी 400-700 पारायण झाली, कीर्तन प्रवचन करूनही जर तो म्हणत असेल मनुष्य, देव भेटणं सोपं नाही. तर त्याच्या एवढं जगात अज्ञानी मनुष्य नाही, आणि त्याला डोक्यावर घेणारे ते त्याच्या शतपट अज्ञानी. त्याशी म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. त्या सर्वत्र ब्रह्मभाव प्रतीती होतो, म्हणून त्याचा द्वैत भाव. तो गुळ खाणारा बरा यांच्यापेक्षा म्हणायचं, तो लय हुशार गुळ खाणारा, तो दरोडेखोर बरा. मग हे चांगल्या कोळ्या जन्माला येऊन यांना काही कळाना, आणि तो दरोडेखोर. हा अजून कोण आहे का 2-4? रत्नाकरच नाव आहे, तो रत्नाकर माझ्या ध्यानात राहत नव्हता पण राहिला आता. आता आपला रत्नाकर आठवलं म्हणजे त्याचं मूळ नाव आठवणार. त्या सर्वत्र ब्रह्मभाव प्रतीती होतो, म्हणून त्याचा द्वैत भाव पर भाव नाहीसा होतो. ही केवढी विस्मयाची गोष्ट आहे. उद्गारवाचक तुमचं सोयरा होतो तर सोयरिकपणाला विसरतो का, तो तुमच्याशी एकजीव होतो तर त्या सर्वत्र ब्रह्मभाव प्रतीत होतो, म्हणून त्याचा द्वैत भाव संपतो. आप पर हा आपल्या संप्रदायाचा आणि हा आपला परक्या संप्रदायाचा, हा सक्का भाऊ आणि हा सावत्र भाऊ आणि तो चुलत भाऊ आहे की नाही, हे सगळं संपतं. ही केवढी विस्मयाची गोष्ट आहे. आप पर नाहीच. उद्गारवाचक तुम्ही जगाचे बंधनाचा ठाव ठिकाणाच नाहीसा करता. काही राहिलं नाही, बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकून. कसलंच बंधन नाही, मोकळा देवाला सोडलेला पोळ. अजून काय वाक्य आहे दुसरं, वळू जाना आणि तुमच्या इकडचा कटाळ्या. तो साव होऊन जातो, तो त्याला काही राहत नाही, बंधनाचा ठाव ठिकाणा नाहीसा नाही. आता हे वळू बी आहेत, कटाळे बी आहेत, पण यांना हे नाही. असे कटाळे नाही झाले. हे कसे कटाळे झाले, संत सज्जनांनी घेतली प्रचिती अनुभूती. हे आळशी मती मंद केवी तरे, हे असे कटाळे. ठाव ठिकाणा नाही, तुम्ही जगाचे बंधनाचा ठाव ठिकाणा नाहीसा करता, म्हणून आपण जगत बंधू आहात हे उचितच आहे. सगळ्यांचे बंधू आहेत हे सुद्धा म्हणायला. असा भाव धरून जे मोठ्या आनंदाने आपल्याला आत्मस्वरूप भावाने शरण येतात. तुम्ही जगतबंधू आहात, तुम्ही सगळे व्यापक आहात. द्वैत भाव गेला, अपपर भाव गेला, आणि मग या आनंदाने आपल्याला आत्मरूप भावाने शरण येतात देवाला. त्याच्या द्वैतपणाच्या नावाने
देह सुद्धा वेगळा शिल्लक उरत नाही. काय वाक्य. मला सांगतो तुम्हाला, आपल्याला असं एखाद्या दिवशी वाटलं पाहिजे घरात कोण नाही, ज्ञानेश्वरी काढायची आणि मोठमोठ्याने रडत बसायचं. तो पागल होतो. आता आजारी माणसे, डॉक्टरनी मला सांगितलं आजारी माणूस जास्त आजारी झाला का तो चिडचिड्या होतो. त्याच्यानंतर दुसरी स्टेप त्याची आहे, तो कधीही रडतो, आरडतो, ओरडतो. म्हणजे अरुण बाबा म्हणतात त्याच्या डोक्यावर काय झाला, परिणाम झाला. आणि जर आपण त्याला विचारलं तुला काय झालं, तर मग आपण पण कसं झालं, आपल्या डोक्यावर काय झाला परिणाम, कारण आपल्याला समजत नाही. त्याच्या द्वैतपणाच्या नावाने देहसुद्धा वेगळा शिल्लक उरत नाही. देवराया, उद्गार चिल्लक, देवराया, त्याचा देहभावसुद्धा वेगळा शिल्लक उरत नाही. कारण देवराया त्या दुसऱ्याला आपण स्वस्वरूपच करता, समोरच्याला काय करून टाकता, आपल्या स्वरूपाचंच करता. बो केवढं आश्चर्य असं देवराया आणि उद्गारवाचक चिन्ह. तसे जो तुला आत्मतत्वाने जाणतो त्याच्या ठिकाणचे द्वैत नष्ट केले, मग सर्वत्र अद्वैत झाल्यावर दुजा भाव कुठून उरणार. विष्णुमय जग यांनी मला गावाला फोन केला उन्हाळ्यात, मला हे अभंग कीर्तन करायचे आणि कीर्तन प्रवचन आपल्यासाठी चाललीत. कमीत कमी बाकीच्यांना नाही कळालं तर ज्यांना कीर्तन करतात त्यांच्या डोक्यात तेवढं पाहिजे. हेही चालले म्हणजे आपलं नाही, म्हणजे आपण चाललो मोकाट झालो सुटलो असं नाही. आपण तिथं हजर राहायचं, कीर्तन प्रवचन ही आपली ड्युटी झाली, ड्युटी. नाही तर आपलं झालं म्हणजे संपलं, चालला मोकाट झाला, इकडं चाललो तिकडं चाललो. लाज बी कशी वाटत नाही, कशी काय काय खातात, शेण खातात का काय खातात ते बी कळत नाही का. आपली ड्युटी कळाली पाहिजे, आपला धर्म कळाला पाहिजे आपल्याला. मग सर्वत्र अद्वैत झाल्यावर दुजा भाव कुठून उरणार, कसं काय शिल्लक राहणार. यांनी अभंग म्हटले, कोणता अभंग हो. मग म्हटलं हा अभंग छान आहे, एकदम एकदम खास अभंग निवडलाय तुम्ही, विष्णुमय जग. मग त्यांना सगळं सांगितलं त्याच्यातलं. ते म्हणले मग हा तर अवघड आहे कोणाही जीवाचा. आता गावकीत काय करायचं, भावकीत काय करायचं, कामावर काय करायचं, ट्रेनमध्ये हिसक दसक झाल्यावर काय करायचं, कोणाही जीवाचा. म्हणजे कसं घेऊन जातो देव. देव बरोबर त्याच पॉईंटला घेऊन जातं बरं का. आपण जिथे आहे तिथं ही देवाची कृपा आहे, आपल्याला बरोबर असं कडे आणि सेफमध्ये बाजूला काढतो. तुम्ही पहा फक्त, आपण दुसऱ्याच्या गाडीत बसायचं मागच्या आणि पुढच्या गाड्या चालताना बघायच्या कशा. असं दिसतं अरे लय थोड्यावरून वाचला, नाही ते गेला असता, अरे बापरे किती थोड्यावरून वाचला. पण त्याला माहीत नसतं जर वाचलं तो. आता आपण जेव्हा त्याला म्हणतो तो लय थोड्यावरून वाचला, त्याच्यापेक्षा आपण 10-100 वेळा तसंच वाचलेलं असतं, पण आपल्या पाठीला काय नसतात डोळे. असं सेफमध्ये देव. नाही तर आपली गेम कधीच झाली असते याच्या अगोदर प्रत्येकाची. पण थोड्याशा याने देव वाचवतो आपल्याला का, ते हे येडं कधीतरी मला समजून घेईल या भावनेने. मग सर्वत्र अद्वैत झाल्यावर दुजा भाव कोठून उरणार. आणि जे आपल्याला सुखदुःख आहेत ना, तुका म्हणे एका देहाचे अवयव. पण याच्यापासून मला सुख होतं आणि यांच्यापासून दुःख होतं, त्याचं कारण माझा अजून जीव भावपणा बाद झालेला नाही. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. आता आपल्याला साधूनी बोध दिला आणि त्याने सांगितलं तू ब्रह्मस्वरूप आहे, आणि हा अजून काय समजतोय, जीव स्वरूप आहे. म्हणून एकाकडून सुख होऊ शकतं आणि एकाकडून दुःख होऊ शकतं. का तर जीवभाव आहे म्हणून, आहे की नाही. उलट जे अद्वैत भाव झाल्यावर दुजा भाव कुठून उरणार. उलट ते तुम्हाला निराळा पुढे ज्ञानाचा विषय असे समजून साधनाद्वारा तुमची प्राप्ती करून घेण्याकरता धावत सुटतात. त्यांना तुमची प्राप्ती न होता तुम्ही सर्व प्रकारे मागचे वृत्तीच्या मागे अज्ञात असेच राहता. आता मला देव प्राप्त करायचा आहे, मला देव प्राप्त करायचा आहे, आणि पळत सुटला. आणि देव कुठे, जवळी असता जग जीवन का धुंडाळीसी वन. कशाला इकडे इकडे भरतो. किंवा जवळीचा आहे परी भेटे ना. कसं की आपल्या शाळेत धडा होता, मामाजी की आईनं. नाश्त्याचा टाईम झाला, मामांनी चष्मा ठेवला कपाळावर, आणि मग परत नाश्ता संपला, पेपर वाचायचं, माझा आईनं कुठे चष्मा कुठे चष्मा कुठे. तर मग काय म्हणले, मामांनी शोधला आणि मग भाच्याने सांगितलं हो तो आपके सर के ऊपर आहे. तसा देव सदा जवळीच असे, त्या लागी जने कैसे पिसे. कुठे कुठे फिरतात, शोधू जाता देशू देशी. आपण पिसे तर पिसेवर भूषण, पिसे करून आलो
पिसे करून आलो आहे की नाही. या लागी जन कैसे पिसे शोधू जाता देशोदेशी इकडे तिकडे, आणि ज्यांनी पाहिला तो घरातल्या घरात बसून गदगदोनी असे. आता हा का असे ते फिरणाऱ्याला कळणार आहे का? नाही, फिरणाऱ्याला कळणार नाही. आणि फिरून फिरून किती दमला हा घरीत बसणाऱ्याला कळणार नाही. जे ध्यान करतात त्यांना जे शोधायला जातात बघा ना, ओळ याच्यापेक्षा टॉपर असणार 12 नंबरची ओळ. तू ते करूनही पुढे नेय देवाला नेय करून पुढे जे उपाय घेती दौडे, उपाय शोधत बसत. याला कसा प्राप्त करू? त्याला तया ठासी बहुवे पाडे मागाची तू, त्याला माग ठेवतो ते तिकडच पिडत राहतो. अशी एक ओळ आहे 7व्या अध्यायात की 9व्या अध्यायात. उमापा 7व्यात काय? उमापा तया उमपा मापका घालावे न तया उमपा मापका सुवावे, तया उमपा मापका सुवावे. मज अव्यक्त असता व्यक्त का मानावे, आणि सिद्ध असता का निमावे साधनावरी. मी प्रत्यक्ष प्रगट असताना साधनं करून करून ही माणसं का मरतात हे यांना कळत नाही. तर ते म्हणतील आम्हाला तसे कसं कळणार आहे ना. ते म्हणतात सिद्ध असता का निमावे. हे कोण बोलतोय? सिद्ध पुरुष. हे सिद्ध असताना का मरतात असे प्राप्तीसाठी, आणि का भेटत नाही? त्यावेळेला समर्थ म्हणतो महाराज तुम्ही एवढे हुशार असून तुम्हाला कळत नाही आम्ही का मरतो, तर आम्हाला कसं काय कळणार आहे? 12 नंबर झाली ना. जे ध्यान करण्याच्या निमित्ताने तुमची मूर्ती मनात आणू पाहतात त्यांना तुम्ही ध्यानाचा विषय मानून सापडत नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या देशातही ध्यानवृत्तीत तुम्ही वास करीत नाही. म्हणून आपल्याला जे ध्यान दिलेले तो देव वेगळा आणि मी वेगळा नाही. इतरत्र सांगितले मूर्ती डोळ्यापुढे ठेवायची, राम डोळ्यापुढे ठेवायचा आणि डोळे मिटायचं. मग राम तिकडं हा इकडं. पण ज्ञान असं सांगतात काय वेळे की आपण तसं आहे असं जाणून ध्यान करावे. 17व्या अध्यायात ते ज्ञान दिल्यानंतर आपल्याला त्याच्यात हिशोबात धरून करायचे. अर्थाचं चिंतन करावे. जयाचा जीवी ध्याता, जयाचा अर्थ जीवी ध्याता. जै वर्णत्रयता वर्णत्रयेची जपता, तया हाती आले विश्वसृजन योग्यता. जयाचा जीवी अर्थ ध्याता. मी ज्याचं नामस्मरण करतो त्याचा अर्थ आतमध्ये कळायला पाहिजे. मी तो आहे आणि त्याला माझा नमस्कार आहे, आणि तो वेगळा आहे मी वेगळा आहे असं जर करलं तर होणार. मीच तो आहे आणि माझा त्याला नमस्कार आहे. त्यावेळेला त्याला विश्वसृजन योग्यता हाता आली. जो तुला नित्य स्वतः सिद्ध पुढे येतो 12. जे ध्यान करण्याच्या निमित्ताने तुमची मूर्ती मनात आणू पाहतात त्यांना तुम्ही ध्यानात विषय म्हणून सापडत नाही. इतकेच नव्हे तर त्यांचा देशातही म्हणजे त्यांच्या एकाही पॉइंटला देव त्यांच्या डोक्यात येत नाही. ध्यान वृत्तीत तुम्ही वास करीत नाही. परंतु ध्यानासही जे विसरतात, ध्यान करता 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 कशाला विसरलो पाहिजे? ध्यानाला पण विसरलो पाहिजे. जे तुमचे विषय आपला द्वैतभाव सोडतात. किती बारकाईवर सांगितलंय. आणि आपल्याला बाबांनी कसं सांगितलंय? अद्वैतात त्याचं ध्यान करायला सांगितलंय. तुमचे विषयी आपला द्वैत भाव सोडतात. आणि सर्किट खोबडीच्यांना जर कोणाचंही काय ऐकून काही बोलायचं असेल, स्टेटमेंट द्यायचं असेल, काय नाही द्वैताशिवाय होत नाही हे सगळं माहिती आहे, पण त्या सर्किटला अद्वैतच सांगितलं पाहिजे. त्या सर्किट बरोबर आपण सर्किट होऊ नाही. आपला मोठेपणा जर शाबूत ठेवायचा असेल तर आपलं सुद्धा डोकं ठिकाण्यावरून स्टेटमेंट दिलं पाहिजे. कारण मूर्ख लोक अर्धवटच घेऊन पळत सुटतील. जे तुमच्याविषयी आपला द्वैतभाव सोडतात ते तुम्हाला मात्र अति आवडतात. देवाला कोणते आवडतात? अति. द्वैतभाव देवाविषयी सोडतात ते. देव आणि मी एक असं समजून चिंतन करतात. चिंतन म्हणजे तुमचे प्रत्येक कर्म करता त्यावेळेला तो देवाचा आवडत आहे. आणि देवाला वेगळं ठरवून आपण चिंतन करणे, तो देव आणि मी भक्त असं करून करतात तो आवडत नाही. पण ते प्रमाण जे आहे ना ते देवाला आवडणारच आहे. ते थोडा वेळ बाजूला झालेले. मी भक्त तू देव आईसे. करी करी या शब्दावर अंडरलाईन करायचं. करी म्हणजे तुम्ही पहिले कसे आहात.
पहिले तुम्ही दोघे एक झाले, बाप रखमादेवर जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा तो एक दुजे केले माहिती का नाही तुम्हाला? दोघं पडले ना तरी सोडती नाहीत, है की नाही? तुला नाही माहिती? प्रवीण म्हणतो काय माहिती? नव्हता आपल्या वेळेला होतं काय? अरे हा, आता असा बाप रखमादेवर जीवीचा जिवाळा, काही केल्या वेगळ्या नव्हे गे माय. त्यावेळेला रिक्वेस्ट करतात देवाला, मी बघतो तू देव ऐसे करी आणि मला आनंद घ्यायचा आहे, म्हणून आपल्या खांद्यावर आपल्याला बसता नाही येणार, म्हणून मला थोडंसं बाजूला करा. तुम्ही ध्यानाचा विषय सापडणार नाही. हां, परंतु ध्यानात जे विसरतात, परंतु ध्यानासही जे विसरतात, जे तुमचे विषयी आपला द्वैत भाव सोडतात, ते मात्र तुम्हाला अति आवडतात. 13, जो ध्याने सुये मानसी, त्या लागी नाही तू त्याचे देशी, ध्यानही विसरे तेनेसी, वालभ तुझं. वालभ म्हणजे प्रेम. वल्लभाला वालभ या शब्दाचा अर्थ काय? तुला त्याच्याविषयी आवड असते. जो तुला नित्य स्वतः सिद्ध कर्माने प्राप्त होण्यासारखा नव्हे. आजचं तो पॉइंट चुकीचा होता. कर्म धर्म त्यांचा नारायण आहे. तो का म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. म्हणजे बघा, एक वक्तृत्व देऊ शकतो, जगाला भुलवू शकतो, पण ज्ञान नाही देऊ शकत. आणि ज्याला ज्ञान देतो त्याला हे बाकीचं देत नाही, कारण हा भुलभुलैया आहे. स्वतःही फसला जातो आणि दुसऱ्याला कौनू एकू भ्रमलेपणे, स्वतः भ्रमला आणि दुसरे पण त्याच्या मागे भ्रमले जातात. फुगडी खेळून झाल्यावर बाजूला बसल्यावर सुद्धा कसं लगेच शांत होतो का नाही? फुगडी खेळून बसल्यावर सगळंच फिरत राहतं गर 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 गर. फुगडी खेळून झाल्यावर त्याला लगेच सोडायचं नाही, ते कुठं जाईल सांगता येत नाही. त्याला साबूत ठेवायचं कुठंतरी, जो साबूत आहे त्यांनी, नाही तर दुसऱ्यांनी लगेच धरायचं, ते कुठेही जाईल सांगताच येणार नाही. लोटांगण झालेलं आहे ना तो. जो तुला नित्य स्वतः सिद्ध कर्माने प्राप्त होण्यासारखा नव्हे असे नित्यसिद्ध जाणत नाही, शब्दाधिक कर्माधिक साधनाच्या द्वारा तुझी प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करतो, तो तुला जाणणे व तसा तुला जाणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तुझ्या अद्वैत स्वरूपाच्या ज्ञान स्वरूपाच्या दृष्टीने योग्य नाही. किती तू ते सिद्धीची जो नेणे, बघा, तू ते सिद्धची जो नेणे, तू सिद्ध आहे असं नाही जाणत. तो नांदे सर्वज्ञपणे, वेदाही एवढे बोलणे. किती वाजले? 14. 13 वाचायचे. जो ध्याने त्याच्या वाढलं, तू ते सिद्धची जो नेणे, तो नांदे सर्वज्ञपणे, वेदाही एवढे बोलणे, निघसी कानी, तुला जाणण्याचा प्रयत्न करीत नाही. 14चा अर्थ कुठे गेला? खाली गेला बघा. हां, तरी तो सर्वज्ञ म्हणून वावरतो. बघा तिथेच आलं, तो सर्वज्ञ म्हणून जगात मिरविल. व शब्दाधिक साधनाने तुमची सिद्धी कशी होणार? शब्दाने तुम्ही सिद्ध होणार नाही. शब्द तुमचं पिल्लू आहे, ते अलीकडचं आहे. म्हणून कैसे बोटाने दाखवू तुला, अनुभव घे गुरुच्या. शब्दाने सुद्धा तो व्यक्त करू शकत नाही. शब्द सुद्धा मागे राहतो. तो पंखा कुठे राहिला? शब्द राहिला मागे, तो पंखा. कारण जवळजवळ सर्वज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शब्द ब्रह्मरूप वेदांनी केलेले वर्णनही आपण आपल्या कानावर घेत नाही, कारण तसं मी नाही, त्यास विषय होत नाही. तेथे इतरांची काय कथा? वेद जाणू गेला, इतरांना कसं भेटेल? पण भेटेल जो पूर्ण अभ्यासाचा, पूर्व सुकृताचा आणि दास सद्गुरूचा. पूर्व सुकृत, पूर्ण अभ्यास आणि दास्यत्व. तनु मनोजीवे अगर्वता करावे, मग अपेक्षित, मग त्या गोष्टी सगळ्या पूर्ण होणार. तुमचे जन्मराशीवरून काढलेले मौन हेच नाव आहे. तुम्ही काही बोलत नाही.
सगळं एवढं बोलून सुद्धा काही न बोलणे त्याचं नाव मौन आहे. सगळं करून सवरून सुद्धा मी काहीच केलं नाही याचं नाव मौन आहे. तुझे स्तुती वादू तो मौन. पुढे तुझा कळवळा ते कीर्तन, काही न करणे हे अनुसंधान, साचार जाण श्रीकृष्णा. भागवत. व्हेरी गुड. काल बाबांचे चिरंजीव गणेश त्यांच्या पण ओव्या वेगळ्या होत्या. स्पीड भरपूर होतो पण ओव्याला वेगळ्या होत्या. असा बघा प्रत्येकाची एक खासियत आहे. यांच्या सगळ्यांकडे जा बरं चहा प्यायला. आपल्याकडे सगळ्यांचा चहा खासच असणार आहे का नाही. तरी टेस्ट वेगवेगळे असणार आहे की नाही. का पोळ्या खायला जायचं. खूप झाला आई गावाला बरं झालं सगळ्यांकडे जायचं म्हणजे टेन्शनच गेलं महिनाभर आहे का नाही. तुमचे जन्मराशीवरून काढलेले मौन हेच नाव आहे. म्हणून मी आपली स्तुती करण्याची कशाला उत्कट इच्छा करावी. अहो काय वेळेला असं होतं ना, तुम्ही जास्त भेटा बरं, कधीतरी भेटा, बोलणं सुद्धा नाही होणार तुमचं. बस टक्कची पडिले फक्त देवाकडे बघत राहणार आणि काही वाचेतून येणार नाही. आता देवाकडं कसं टक्कची पडले हे नाही कळायचं, पण वाघ समोर आल्यानंतर टक्कची पडिले कैसे काहीच बोलणार नाही. वाघ असं बोलायची सुद्धा त्याची ताकद राहणार, कारण तो कसा होणार, समरस होऊन जाणार. आता वाघ काय करणार, मला भेटणार. तुम्ही कल्पना करणार ती वाघ मला काहीच करणार नाही म्हणलं ना, काहीच नाही करणार. आणि वाघ खाणार म्हणलं होतं लगेच खाणार. आपण काय बोलायचं, नाही काय करणार. आमच्या आई आजारी, तिला म्हणलं रोड फिरवायला नेलं का, मी म्हणतो तुला काही झालंय, मी बरी आहे, मला काही झालेलं नाही. तू कशी आहे, मी बरी आहे, मला काही झालेलं नाही. असं सारखं म्हणल्यावर होणार ना माणूस बरा. असं करून बघायचं. आजारी असलं ना तर म्हणायचं मी बरी आहे, मला काय झालेलं आहे का नाही. आणि आपण नाही म्हणायचं मी बरी आहे. हां हे सर्व तुमचे जन्मराशीवरून काढलेले मौन हेच नाव आहे. म्हणून मी आपली स्तुती करण्याची कशाला उत्कट इच्छा करावी. हे सर्व दृश्य रूपाने मला भासमान होणारे जगत ही सर्व आपली माया आहे. तर मग मी तुमची स्तुती भजन करावे तरी कसे. काळी 2 मध्ये पांढरी 4 नाहीत. आणि काय बेसुरगात मराशेच, याचा अर्थ निंदा नाही करत, जाणून सगळं करावं माणसाने. हे आगाव आहे जास्त. मग तुमचा सेवक होऊन पाहीन, मग तुमची स्तुती भजन करावे तरी कसे. प्रश्नचिन्ह. देवा मी तुमचा सेवक होऊ पाहीन तर तुमच्या अखंड ऐक्यरस स्वरूपात केलेल्या सेव्य सेवक भावामुळे द्वैतरूपी द्रोहच माझ्या पदरात येईल. मी त्यांचं जर बोललो मी बाबांचा शिष्य आहे, मी बाबांचा शिष्य आहे, बाबा असेच बाबा असेच आणि मी बाबांचा शिष्य आहे, तर बाबांची निंदा, बाबांचा द्रोह, बाबांचा द्वेष केल्यासारखं होईल. आता बाबांना द्वेष आवडतो का नाही आवडत. प्रवचनाला बसले आपण काय बोललं पाहिजे, मी बाबांचा शिष्य आहे, बाबांनी मला ब्रह्मविद्या दिली, बाबांनी काय उपकार केले असं सांगितलं. बाबांना द्वेष, बाबांचा द्वेष केल्यासारखं होईल का बाबांना आनंद होईल. आत्ताच्या बाबाला आनंद होईल. एक ना अमृतानुभवमध्ये 2ऱ्या प्रकरणातल्या 28 नंबरच्या श्लोकमध्ये श्री गुरूंचं वर्णन करतात ज्ञानेश्वर महाराज. तर निवृत्ती दादाला रागेला बंद करून टाकते. याच्यात पण कितीतरी वेळा म्हणली ती बाष्कळ बळबळ बंद कर, पल्हाळ बंद कर. आता पल्हाळ आवडते आपल्याला ना, आहे की नाही. आणि ते चिडतात. जरी तुम्ही त्यांची स्तुती केली तर त्यांना द्वैत भावाची एवढी चिरड आहे, एवढा राग आहे त्यांना. आणि घडलेली घटना सांगतो. घाडगे बाबा म्हणले आळंदीमध्ये बाबांनी माझं एकदा नाव सुचवलं प्रवचनासाठी आणि मी प्रवचन करायला बसलो, गोविंद बाबा घाडगे.
आणि ते म्हटले मी बाबांची स्तुतीच करत राहिलो सारखी, आणि मी खाली उतरून जेव्हा गेलो बाबा माझ्यावर एवढे चिडले, तुम्हाला तिथे कशासाठी बसवलेलं होतं? ह्या नासक्याचंच वर्णन करण्यासाठी बसवलं होतं का? का देवाच्या नामाबद्दल सांगायचं होतं, अष्टसात्विक भावाबद्दल सांगायचं होतं, मनुष्य जन्मात काय केलं बाय हा निरोप सांगायला पाठवलं होतं का माझी स्तुती करण्यासाठी? एवढे माझ्यावर चिडले. ते म्हटले त्याच्यानंतर बाबा समोर असताना मी जर प्रवचन केलं तर मी त्यांच्याबद्दल कधीही शब्द बोललेलो नाही. बघा ही बघा, देवा मी तुमचा सेवक होऊ पाहीन तर तुमच्या अखंड ऐक्य स्वरूपात केलेल्या सेव्य सेवक भावामुळे द्वैतरूपी द्रोहच माझ्या पदरात येईल. म्हणून मी तुमच्या संबंधाने मी काही एक विशेष होत नाही. म्हणजे तुमच्यात व माझ्यात द्वैत भाव वेगळेपण न ठेवणे हे उत्तम होय व हेच तुमचे खरे पूजन होय. बस. एकदा आम्ही राहुरीला गेलो आणि अरुण बाबाला प्रवचनाला बसवलं. नाही अरुण बाबाला नाही, कोणला दुसऱ्या एकाला बाळू मांदळेंना. आणि प्रवचन करायला बसलं, ते फक्त बघून हसायलाच लागले, काहीच बोले ना, शांत बसले. 2-3 मिनिटांनी उतरले. तर मदनी बाबा म्हणतात याला म्हणायचं प्रवचन. काही न बोलणे याचं नाव प्रवचन. आणि प्रवचनात लय बोलणं म्हणजे अनंत वाचाळ भरळते. कारण स्वरूप स्थितीपासून बोलण्यापासून तो फार लंगाच्या अंतरावर आहे. बोलतो एक आणि पाहतो एक. पण त्यांनी काय सांगितलं? बोलावा विठ्ठल, पाहावा आणि करावा विठ्ठल जसं जमेल तसं. करावा विठ्ठल जसे जमेल, जीव भावाने जीवतून करायचा. मग होणारे न सोसे मन, मग झाले हवं बरी. आणि ते तिकडे गेलं का परत माघारी येत नाही. जेव्हा मी सर्व प्रकारे देहादिक सर्व अनात्म्यापैकी कोणीही नाही असे निश्चय व्हावे, तेव्हाच अद्वैत स्वरूप अशा तुम्हाला मी प्राप्त होईन. काय स्तुती आहे बघा. ही स्तुती आहे का स्वरूप स्थितीचं वर्णन चालू आहे? त्यांच्या स्वरूप स्थितीचं चाललंय का ऐकणाऱ्याच्या स्वरूप स्थितीचं वर्णन चाललंय? ऐकणाऱ्यांनी आत्तापर्यंत असं डोक्यात ठेवले त्यांचं स्वरूप वर्णन चाललंय. आपला याच्याशी काही संबंध आहे? मामा म्हणतात आहे का नाही? ठसका लागतो काय? पाणी आहे बाजूला. जेव्हा मी सर्व प्रकारे देहादिक सर्व अनात्म्यापैकी कोणीही नाही असे निश्चित व्हावे, तेव्हाच अद्वैत स्वरूप अशा तुम्हाला मी प्राप्त होईन. मी हे काहीच नाही, हे मी काहीच नाही त्याची घेता शिराई दुराविसी दोन्ही जपंत. आणि देह हे सरे मग उरला उरे विठ्ठल. मी देह नाही असं म्हटलं तर त्याच्याशी एक रूप, आणि मी देह आहे का त्याच्यापासून बाजूला. जेव्हा मी सर्व प्रकारे देहादिक सर्व अनात्म्यापैकी कोणीही नाही असे निश्चित व्हावे, तेव्हाच अद्वैत स्वरूप अशा तुम्हाला मी प्राप्त होईल. तर हे आराध्य दैवता श्री गुरुराया, तुमचे हे वर्म मला माहीत आहेच. आता मला हे वर्म कळालं. आणि ज्यांनी वर्म कळालं नाही त्यांनी म्हणायचं ऐसे वर्म मजे दावी नारायणा, ऐसे वर्म मज दावी नारायणा. कुठून दाखवा? नारायणा बाहेरून लिखापडीने नाही, ग्रंथाद्वारे नाही, अंतरीच्या खुणा आतून मला वर्म दाखवा. नारायण कुठे आहे? आतमध्ये. आणि मग आतूनच त्यांनी आपल्याला दाखवलं पाहिजे. आणि आतून तो आपल्याला दाखवतो. प्रत्येक गोष्टीचा चाणूक्ष आपल्याला देतो. तो काय म्हणतात त्याला? संकेत देतो आपल्याला आतून. पाऊस पडणार आहे तर कसं? हे सकाळी डोंगर येऊन गेले म्हणले आज पाऊस पडणार आहे, पण लगेच ऊन पडलं. ठीक आहे ना? तुमच्याकडे पडला, मुलुंडला पडला. मग त्यांनी तिकडंच पाहिलं होतं, असं इकडं पाहून म्हणले होते पाऊस पडणार आहे. म्हणजे ते जसं कळतं तसं आपल्या बॉडीला पण कळतं. आपली बॉडीची पण एक स्पंदन असतं, ते आपल्याला आतून सांगतात सगळ्या गोष्टी. आपल्या काही घटना जर चुकीची घडणार असेल तर आपल्याला अगोदरच जरा कोरड पडेल, घाबरल्यासारखं होईल, शरीर लटलट कापू शकतं, अशा काही घटना. आणि आनंदाची पण तशी चिन्ह आहेत बरं का. प्रवचनात बसल्यावर कोरडच पडेल. पाणी पिऊन बसले ना ना तुम्ही तिकडे जळगावला तरी कोरड पडली होती, तरी कोरड. ती आनंदाची लक्षण आहे, ठीक नाही? लटलट कापोनी म्हणजे काय? माणसाला नाही पाहून घाबरला, अवस्था झाली म्हणायचं. तुमचे हे वर्म मला माहीतच आहे. तर मीठ ज्याप्रमाणे पाण्यापासून वेगळेपणाने न उरून पाण्याला भजते, अशी भजण्याची माझी क्रिया आहे. मला जर भजायचंय तर पाण्यात मिठाने पडायचं आणि काही न करता पडून राहीन.
तय ठाई. कोण म्हणतंय? कोण उवाच? मीठ उवाच. पडून राहील महाराज तय ठाई. उगाच संताची. नाथबाबाकडे गुळ खायला गेला तो म्हणला महाराज मला गुळ रोज पाहिजे. आई म्हणली यांच्याकडे राहा, यांच्याकडे लय गुळ आहे. ते म्हणले राहा मी तुला रोज गुळ देईल. हो तुम्ही रोज गुळ द्याल पण मला म्हणाल हे काम करा ते काम करा. आपण काय करणार नाही. मी असाच पडून राहील चालेल? हा असं कोण ठेवणार आहे पडून राहील? संत म्हणतील चालेल काय हरकत नाही. कारण ते काय पाहतात समोरच्याला? ते ईश्वर पाहतात. गुरु शिष्य पण हे आदम लक्षण. आप तैसा दुजा भूती नारायण खरा. आपल्यासारखाच यांच्यामध्ये नारायण आहे, यांच्यामध्ये नारायण आहे असं ते पाहतात. आपण नारायणामध्ये सुद्धा नाही पाहणार. मीठ ज्याप्रमाणे पाण्यापासून वेगळेपणाने न उरून पाण्याला बसते म्हणजे त्यात मिठा मिळवले असता ऐक्य पावते, त्याप्रमाणे तुमच्यात व माझ्यात द्वैतभाव नाही असे जाणूनही त्याच बोधाने माझे नमन आहे. मी तुम्हाला नमन करतो असे समजा. यापेक्षा विशेष काही बोलणे काय बोलावे? बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी तुम्हाला नमन करतो पण त्या मिठातल्या पाण्याप्रमाणे. जरी दिसलो तरी मी तसा नाही. मी तशाच पद्धतीने तुमच्यात पडून तुमचं नमन करतोय. पाण्याला नमन केलंय, शरण गेलंय कोण? मीठ. पण त्याचं स्वरूप बनून गेलेलं आहे. तसं आता हे पहा, रिकाम्या घागरीने समुद्रात प्रवेश केला असता ती जशी पाण्याने उचंबळून भरून निघते किंवा वात दिव्याच्या संसर्गाने दीपस्वरूप होते, त्याप्रमाणे हे गुरुराया निवृत्तीनाथा तुम्हाला नमस्कार केल्याने मी परिपूर्ण कृतकृत्य झालो. आता तो गीतेचा अर्थ मी स्पष्ट रूपाने प्रगट करीन. रिकामी घागर होती मी पण पाण्यात गेलं फुल झाली. दीपाला संगत गेली कोणाची? वातीला संगत झाली तेजमय झाली. तशी आपण वात, आपण रिकाम्या घागरी पण गेलोय भरीव सागराकडे, त्यामुळे त्यांनी परिपूर्ण केलं. आता अध्याय संगती. तर 16व्या अध्यायाच्या अंती शेवटच्या श्लोकात देवानी जो असा निश्चयपूर्वक सिद्धांत प्रस्थापित केला तो हा की पार्था चांगल्या अथवा वाईट कृत्याचे आचरण करण्यास तुला एक शास्त्र सर्वथैव पूर्णतया प्रमाण मानले पाहिजे. हे ऐकून अर्जुन मनात म्हणतो हे असे कसे मानावे? कोणतेही कर्म करण्यास शास्त्र निर्णय वाचून मोकळीक सुटकाच नाही. हे देव काय सांगतात? शेवट काय सांगितलं? शास्त्र सांगे म्हणेल ते सांडावे. शास्त्र म्हणेल की सांगेल होतं? सांगा पटकन बघू बरं. शास्त्र म्हणेल ते सांडावे. आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट शास्त्राशी लावायला ते कसे काय जमेल? ते म्हणतात मोकळीक सुटकाच नाही. कोणतेही कर्म करण्यास शास्त्र निर्णय वाचून मोकळीक सुटकाच नाही. हे देव काय सांगतात? प्रश्नचिन्ह आणि 2 स्वल्पविराम आहेत. देवाच्या या बोलण्याचा अर्थ असा की कुठपर्यंत घ्यायचे आपल्याला? ओवी 20 पर्यंत सगळ्या ओव्या घ्यायच्यात, 1 ते 20. देवाच्या या बोलण्याचा अर्थ असा की तक्षक नागाच्या जवळ जाऊन त्याच्या फणीत असलेला मणी अगोदर काढावा कसा आणि सिंहाच्या नाकातील केस तरी कसा कोठे मिळावा, मग त्या केसात तो मणी ओवला म्हणजे गळ्यात भूषण अलंकार घालावे, नाही तर मोकळ्या गळ्याने राहावे की काय, असे आहे. तक्षक नावाच्या इथे त्या गळ्यात नाग आहे तो काढायचा आणि मणी काढायचा. तो मणी असा ओवायचा का हे धाग्यामध्ये नाही, तंगुसामध्ये नाही, सिंहाच्या नाकातल्या केसाने, म्हणजे तो दीर्घ काळापर्यंत. आता तो सोपा आहे का? तसं शास्त्राप्रमाणे चालणं अवघड आहे बाबा. ते कसं आम्हाला कळेल? आम्हाला शास्त्रच कळत नाही. चालणं अवघड नाही, शास्त्रच कळणं अवघड आहे. मग त्या केसात तो मणी ओवला म्हणजे गळ्यात भूषण अलंकार घालावे, तोपर्यंत हा राहतोच कशाला? नाहीतर मोकळ्याच गळ्याने राहावे की काय, असे झाले. त्याप्रमाणे निरनिराळ्या शास्त्राचे कधी कोण आकलन करील आणि त्यांची एक वाक्यता रूप फल प्राप्त करून त्यांचा उपयोग कोण व केव्हा करून घेईल? शास्त्रात सुद्धा एक वाक्यता नाही. आता याच्यात सुद्धा एखादा म्हणाल एक वाक्यता नाही. एक वाक्यता आहे पण कळत नाही. होय, कर्ममार्ग सांगितला, कोण म्हणेल ज्ञानमार्ग सांगितला, कोण म्हणेल योग मार्ग. नाही, सगळ्यात एक वाक्यता आहे. काय ओवी आहे? 700 श्लोक
अध्याय 18 लेख. देव एक बोलिले दुजे नाही. दुसरं बोलण्याचा आशय नाही. जरी असे गेले तर त्याला तिकडून घेऊन इकडं आणायचं. कर्म मार्गातला उचलायचा इकडं आणायचा, ज्ञान मार्गातला उचलून भक्ती मार्गात एका दशेत आणायचं. 11 इंद्रियांना जसं एका दशेत आणायचं, त्याचं नाव एकादशी. हरिपाठी आले सर्व मार्ग. आणि समजा कुठे आलो होतो आपण, लय पुढे गेलो. हां, अलंकार घालावे. कुठे आलो? हां, शास्त्रात एक वाक्यता नाही आहे, त्याचा उपयोग कोण व केव्हा करून घेईल? बरे, एक वाक्यता जरी झाली तरी त्याप्रमाणे आचरण करण्यास वेळ तरी शिल्लक राहतो कुठे? इतके करण्यास तसा आयुष्य विस्तार तरी कोणास मिळालेला असणार? एवढा आयुष्य आहे का? हा प्रश्न आहे त्याचा, अर्जुनाचा. आणि समजा शास्त्रज्ञान, अर्थ, द्रव्याधिक सामुग्री, योग्य देश व काल या 4 साधनांचा एकत्र योग एखाद्यास प्राप्त झाला तरी ते कर्म क्वचितच पार पडणार, कारण सर्वांनाच अशा योगाची प्राप्ती कोठून असणार? सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या जमून येणार नाही, मग हे कसं काय होणार? म्हणून शास्त्राने पुष्कळ प्रकारे सांगितल्याप्रमाणे सर्व योग जुळून येणे या मृत्यूलोकी सर्वांना बहुवशी असंभवनीय आहे. असे आहे तर मग मूर्ख मंद अशा मुमुक्षांना कोणता तरुणोपाय आहे? शास्त्राने चालणं एवढं अवघड आहे, त्यात जर मंद आहे, मूर्खपणे, त्याला काहीच कळत नाही, त्याने काय करायचं? आता हुशार असतील तर काहीतरी हातपाय हलवतील. हा अभिप्राय पुसण्याकरता अर्जुनाने जी प्रस्तावना केली तीच या 17व्या अध्यायाचा मूळ प्रसंग विषय होय. तर सर्व विषयाविषयी जो निरीच्छ व सर्व काल सकल कलामध्ये प्रवीण आणि अर्जुनाच्या रूपाने कृष्णालाही आनंद आश्चर्य देणारा असा जो दुसरा कृष्णच अर्जुन. बघा, अर्जुन हा कोण आहे? दुसरा कृष्णची. बघा, सर्व विषयाविषयी निरीच्छ, सकळ कलामध्ये मास्टर आणि अर्जुनाच्या रूपाने कृष्णाला आनंद. कृष्णाला आनंद कोणाकडून भेटतोय? निमित्त कोण आहे? अर्जुन आहे. वास्तव अर्जुन कोण आहे? कृष्णाचे. मग कोण कोणाचा आनंद घेतो? जो तो ज्याचा त्याचाच आनंद घेतो. फक्त कुत्र्याला कळत नाही, त्याला वाटतं हड्डी कोण आनंद घेतो. आणि आनंद कोणाचा आहे? रक्त हड्डीतून निघतंय का त्याचंच निघतंय? त्याचंच रक्त निघतंय. जो शौर्यास आधार लाभला आहे, जो सोमवंशाचे भूषण आहे आणि देवाधिकास दुसऱ्यास सुख देणे हीच तर सर्व ज्याची लीला आहे. बा, शौर्य आहे त्याच्याकडं. ज्या कुळात आला ते त्याचं भूषण, आणि देवाधिकाससुद्धा आनंद, दुसऱ्यास सुख देणे, दुसऱ्याला आनंद देणे हीच तर सर्व ज्याची लीला आहे. त्याची ती काय लीला आहे? आनंद आहे. दुसऱ्याला आनंद देतो ही सुद्धा काय त्याची लीला आहे. म्हणजे आनंद कोणाला देतोय? तो स्वतःलाच देतो. जो बुद्धीचा अत्यंत आवडता आहे, ब्रह्मविद्येचे विश्रांती स्थान आहे हा भगवान. आणि जो सदैव श्रीकृष्णाच्या अंतःकरणात सहचार्याने असणारा अर्थात मनोधर्म होय अर्जुन, असा आहे. 33. हे 20च्या पुढे आपण बघू, हे घ्यायचे काय आता पाहूया पुढे. अजून आपल्याकडे 15 मिनिटे. श्लोक क्रमांक 1. हे श्रीकृष्णा, पण जे श्रद्धेने युक्त होत जाते, शास्त्रोक्त विधीचा त्याग करून देवादिकांची पूजा करतात, त्यांची निष्ठा कोणती? सात्विक की राजस की तामस? प्रश्न 1. तो अर्जुन म्हणतो, हे तमालपत्राप्रमाणे श्यामवर्ण असलेल्या श्रीकृष्ण आमच्या सर्व इंद्रियास प्रत्यक्ष अनुभवास आलेला परब्रह्मा, प्रत्यक्ष अनुभवास आलेल्या परब्रह्मा, तुझे बोलणे आम्हाला संशययुक्त असल्याचे दिसते. बा, याचा भरवसा पण किती द्यावर? तो म्हणतो, आमच्या पक्क ध्यानात आलेला आहेस तू परमात्मा आहेस. इंद्रिया फाकलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजो जी. आमच्या इंद्रियांना पक्क कळालं, इंद्रिया फाकलिया ब्रह्म, आम्ही तुझ्या स्वरूपाला ओळखतो. तू श्रीकृष्ण, श्यामवर्ण असलेल्या श्रीकृष्ण आमच्या सर्व इंद्रियास प्रत्यक्ष अनुभव आलेल्या परब्रह्मा, सर्व इंद्रियांना आम्हाला कळालं तू कोण आहेस? परब्रह्म. पण तुझं बोलणं आम्हाला संशययुक्त असल्याचे
दिसते. कारण असं आपण आपल्या बाबांना बोलू शकतो की नाही? नाही. तेवढं मित्रत्वाचे पण संबंध राहावं लागतात, सख्यत्व पाहिजे. बाबा हे कसं, बाबा ते कसं, हां त्याप्रमाणे तुम्ही आपण बोलू शकता. नाही तर मग बाबा परब्रह्माला असं बोलू शकत नाही आपण. पण परब्रह्माला जर आपण बोललं तर त्या परब्रह्माला कळालं हे सुद्धा काय परब्रह्म आहे, तर त्यांना आनंद होईल. कारण त्या प्रश्नांनी त्यांना आनंद होणार आहे, ठीक आहे नाही? कारण प्राणी मात्राला शास्त्रज्ञाना वाचून इतर दुसऱ्या कोणत्याही उपायाने आपल्या मोक्षाचे आत्मतत्वाने ज्ञान होतच नाही. असे जे आपण एक पक्षपात करून बोललेला त्यांचा हेतू काय? तुम्ही म्हणले शास्त्राशिवाय आत्मज्ञान होणार नाही, शास्त्र सांगेल तसं झालं पाहिजे, त्या शास्त्राला एवढा आदर द्या. जर गोसावी व्हायचं असेल, आत्म्याचा लाभ होऊन घ्यायचा असेल तर श्रुती आणि स्मृती शास्त्राला प्रामाण्य ग्रंथ मानलं पाहिजे. आणि ते जर ते एक वाचताच नाहीत अडाण्याला, तर त्यांनी काय करायचं? हे आम्हाला एक पक्षी बोलल्यासारखं वाटतं. तर शास्त्राभ्यास करण्यास व त्या शास्त्रानुसार कर्मानुष्ठानाधिक करण्यास लागणारा जो योग्य देश तोही मिळतच नाही. अमुक टायमाला अमुक ठिकाणी अमुक वेळेला अमुक देशात जर केलं तर ते परिपक्व आहे, पण ते सगळं जुळून येत नाही. तसेच शास्त्राभ्यास व कर्मानुष्ठानाधिक करण्यास अनुकूल असे लागते तेवढे आयुष्यही मिळत नाही. आणि वेदशास्त्राचा अचूक समन्वयपूर्वक अभ्यास करवणारा जो श्रीगुरु हवा असतो त्याचा लाभ होणे त्याही पेक्षा दूर बहु अवघड असतो. बघा इथे दिले 36 क्रमांक. तरी न मिळेची तो देशू नव्हेची काळ अवकाशू, जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरू आणि अभ्यासी विरजिया होती ज्या सामुग्रत्य त्याही नाही आपत्या मिळे जेथ. बघा जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरू, जो यथार्थ शास्त्राप्रमाणे आपल्याला जसं शास्त्राभ्यास आपल्याला असं शिकावं लागेल, जसं एक रे एकाचा आई जशी गिरून घेते, वडील जसे गुरुजी, तसं आपल्याला हे सारखं घोकमपट्टी करून घेतली पाहिजे आपल्याकडून, तर आपल्याला कळणार. आपल्या मनाच्या मार्गाने पण नाही कळणार. पण जर ते आपल्या सोबत असले 24 तास तर आपल्याला दिलेलं नाममंत्र तेच आपले गुरु महाराज आहे, ते जर आपल्याबरोबर 24 तास असतील तर मग पण कळेल आपल्याला. कारण ते कळून देणारे सगळं कोण आहे? तेच आत्मरूपाने ते आपल्याला समजून देणार. पण इथे मात्र वेगळेपणाने म्हणतात, त्या असं माणूस भेटला पाहिजे आपल्याला गणिताची रीत सांगणार आहे नाही. आणि अभ्यासाला सहाय्य करणाऱ्या ज्या योग्य व अनुकूल सामुग्री त्याही अभ्यासकास त्यावेळी प्राप्त व अनुकूल नसतात. बरं सगळे आहे ना हा अभ्यासाला बसायला लाईट जायला एक टाईम, मग काय करायचं? तसेच पूर्वकर्म अनुकूल नाहीच, त्यामुळे बुद्धीही सहाय्य देत नाही. आता एखाद्याचं डोकं शाळेत नाही चालत, त्याला सारखं मारून मारून का तो हुशार होणार आहे? का होईल? एखाद्याचं डोकं चालत नाही, त्याला मारून मारून हुशार होईल का अजून पहिल्यापेक्षा मंद होईल? त्यापेक्षा त्याला जी आहे त्या हालतवर सोडून दिलं पाहिजे. तसेच पूर्वकर्म अनुकूल नाही, त्यामुळे बुद्धी सहाय्य देत नाही. अशा प्रकारे ज्या शास्त्र संपादन खुंटले व दूरच राहिले. फार का सांगावे, शास्त्राची एकवाक्यता करण्यास एकही आधार व सामर्थ्य मिळत नसल्यामुळे ज्यांनी शास्त्रविषयक ओहोपोह करण्याचे सोडून दिले आहे. शास्त्र वाचाय गेलं ना ते एक तर त्यांच्यातही पण आहेत, हे असं तो तसं तो तसं. जसं आता एक किती आपण पाहतो, ह्या बाबाचं विवेचन तसं त्या बाबाचं विवेचन. बरं त्यांचे गुरु ज्या बाबाचे एक आहे त्यांची बी तशीच भानगडे, ज्यांचे गुरु एक त्यांच्यामध्ये बी तसंच आहे. मग एक वाक्य तर नाही तर करायचं काय आपण? पण शास्त्राचा अभ्यासपूर्वक निश्चय करून व शास्त्राद्वारा सांगितल्याप्रमाणे यथाविधी पवित्र अनुष्ठान करून परलोकी जे खरोखर आनंदाने नांदत आहेत त्यांच्यासारखेच आपण व्हावे अशी जीवाची इच्छा बाळगून तसे शास्त्र संवादी फलपर्यवासी आचरण करण्यासाठी त्यांचे मागावे कित्ते घेतात. बघा मग ज्यांनी असे झाले त्यांच्या मागे जातात काही. बघा तया ऐसे आम्ही होवावे ऐशी चाड बोधोनी जावे घेती तयाचे मागावे आचरवया. मग ते काय म्हणतात, जो तसं झालं त्याच्या मागे पळू आपण. आणि तसं एक सोपं आहे, जरी आपल्याला ग्रंथ नाही कळालं तर संत चरित्र आपल्याला तसं घेऊन जातं. संत चरित्र कसं घेऊन गेलेले आहे तेवढं आपण ऐकलं ना, वाचलं तरी आपल्याला त्याच्यातून दिशा भेटते असं यांना सांगायचं. पण शास्त्राचा अभ्यासपूर्वक निश्चय करून शास्त्राद्वारा सांगितल्याप्रमाणे यथेविधी पवित्र अनुष्ठान करून परलोकी आनंदाने जे खरोखर आनंदाने नांदत आहेत
त्यांच्यासारखेच आपण व्हावे, त्यांच्यासारखेच अशी जीवाची इच्छा बाळगून तसेच शास्त्र सर्वास आचरण करण्यासाठी त्यांचे मागावे कित्ते घेतात. त्यांना असं वाटतं यांच्याप्रमाणे हो, आपल्याला वाटतं ह्या बाबांप्रमाणे आपण व्हावं, तर मग त्यांच्यासारखंच आपण वागण्याचा प्रयत्न करतात. प्रभू ज्याप्रमाणे वर काढून दिलेल्या धड्यातील अक्षराप्रमाणे लहान मूल ते पाहून त्याखाली हुबेहूब तशीच अक्षरे लिहिते, किंवा डोळस मनुष्यास पुढे करून जसा आंधळा मनुष्य त्यांच्या धोरणाने वाट चालतो, त्याप्रमाणे जे सर्व शास्त्रात निपुण असतात त्यांचे जे आचरण असते तेच आचरण जे आपल्या श्रद्धेने प्रमाणभूत करतात, त्यावर श्रद्धा ठेवून तसेच वागतात. आणि शंकर आदी करून देवाची पूजने, भूमिदानादी करून महादाने व अग्निहोत्राधिक जे यज्ञ तेही करणे, ही कर्मे श्रद्धेने करतात. त्यांना हे पुरुषोत्तमा 43 बघू. धड्याची या आखरा तळी बाळ लिहे दातारा का पुढा सुनी पडी करा अक्षमू चाले, तैसे सर्व शास्त्र निपुण तयाचे जे आचरण तेचे करते अप्रमाण आपले श्रद्धे. 43, 42 आणि 41. 40 काय 40 पासून कितीपर्यंत घ्यायची 43 पर्यंत, 40 ते 43. आणि श्री शंकर आदी करून देवांची भक्त, आणि श्री शंकर आदी करून देवाची पूजने, भूमिदानादी करून महादाने, अग्निहोत्री जे यज्ञ तेही ते कर्मे श्रद्धेने करतात. त्यांना हे पुरुषोत्तम सत्व रज व तम यापैकी कोणती गती प्राप्त होते ते आम्हाला सांगा. तेव्हा जो वैकुंठ पीठीचे आराध्य दैवत आहे व जो वेदरूपी कमलातील पराग आहे, ज्याच्या अंगच्या छायेने, ज्याच्या सत्ता स्फूर्तीच्या आश्रित असलेल्या मायेने हे सर्व जग जगते, काळाच्या ठिकाणी असलेली प्रबलता, जगात प्रतीतीस येणारी लोकोत्तरता, प्रौढता, अद्वितीयता, गूढता आणि आनंद घन रूपता या गुणांच्या थोरपणाचा जो बोलबाला तो ज्याच्या शक्ती सामर्थ्यामुळे आलेला आहे, ती सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी सर्वोत्तपरी आहे, तो भगवान श्रीकृष्ण आपल्या मुखाने सांगत आहे. श्लोक क्रमांक 1 झाला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 17. श्लोक क्रमांक 1 पूर्ण झाला. ओवी क्रमांक 48ला थांबतो. उद्या आपण ह्या वेळेला भेटूया. ग्रंथराज ज्ञानेश्वरी 17वा अध्याय आणि 48 क्रमांकाच्या ओवीला थांबतो. झालेली सेवा हृदय सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी, तसेच संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सचिदानंद श्रीपाद बाबान की जय. सचिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपति आता विश्वात्मके देवी येने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मजारे वसाय दाने, जे कांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे चढो मैत्र जीवांचे, मृतांचे पुण्य जाहो, विश्व सुधर्म सुमिले पाहो, जो जे वांछित तो ते लाहो प्राणी जात, वर्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आहे. अनवरत मंडळी भेट तुझ्या भूता, सदा कल्पतरुचे आढळ, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव विभूषांचे, चंद्रमेचे आरांचन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी त्रिलोकी, भजितो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी, दृष्टादृष्ट विजय होवावेजी, एकदमणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान बसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती.